गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आज आपल्याला काय करायचंय? ईडीएम आणि फ्रेजेसचा अभ्यास करायचा. काय करायचंय? Idiom आणि आणि फ्रेजेसचा अभ्यास phrases. करायचा. ईडीएम आणि फ्रेजेस. ईडीएम्स म्हणजे काय? मराठीमध्ये जशा म्हणी असतात. मराठीमध्ये काय असतात? म्हणी. त्याला म्हणतात ईडीएम्स इंग्लिशमध्ये. ठीक आहे. सो आता त्या आपल्याला डेली कम्युनिकेशन मध्ये काय होतात? युजफुल ठरतात. म्हणजे आपलं कम्युनिकेशन सुधारण्यासाठी आपल्याला चांगलं बोलता यावं यासाठी आपण काय करतो? म्हणींचा यूज करतो. इंग्लिशमध्ये ईडीएमचा यूज करावा लागतो. बरोबर? सो पहिली ईडीएम दिली बघा. स्पीक ऑफ द डेव्हिल. स्पीक ऑफ द डेव्हिल. सेड व्हेन अ पर्सन appears right as they are mentioned. म्हणजे एखाद्याबद्दल आपण बोलत असतानाच तो माणूस आपल्या समोर येईल. हिंदीमध्ये त्याला म्हणतात शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. तसंच इंग्लिशमध्ये स्पीक ऑफ द डेव्हिल म्हणजेच आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो आलाय आपल्या समोर. बरोबर? लक्षात ठेवायचं. स्पीक ऑफ द डेव्हिल सेड व्हेन अ पर्सन appears right as they are mentioned. नेक्स्ट बघा. मेक अप वन्स माइंड. मेक अप वन्स माइंड म्हणजे एखाद्याच्या मनाची तयारी होणे. बरोबर? एखाद्याच्या मनाची तयारी होणे म्हणजेच काय? मेक अ फायनल डिसिजन. एक अंतिम निर्णय म्हणजेच मनाची तयारी. बरोबर? मेक अ वन्स माइंड म्हणजे मेक अ फायनल डिसिजन. पुढे बघा. टर्न अ ब्लाइंड आय. टर्न अ ब्लाइंड आय म्हणजे काय? आंधळा डोळा. बरोबर? किंवा टर्न करणे. सो एखादी गोष्ट वाईट आहे त्या गोष्टीकडे काय करायचं? दुर्लक्ष करायचं. काय करायचं? दुर्लक्ष करायचं. म्हणजे त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? टर्न अ ब्लाइंड आय. सो त्याचं इंग्लिशमध्ये मीनिंग आहे प्रिटेंड नॉट टू नोटीस समथिंग रॉंग. एखादी चुकीची गोष्ट नोटीस करायची नाही. बरोबर? आता नेक्स्ट बघा. मेक एंड्स मीट. मेक एंड्स मीट म्हणजे दोन्ही एंड काय झाले पाहिजेत? एकमेकांना मिळाले पाहिजेत. म्हणजेच काय? अर्न जस्ट इनफ मनी टू कव्हर बेसिक एक्सपेन्सेस. जे बेसिक खर्च करावे लागतात आपल्याला खाण्याचे, पिण्याचे, राहण्याचे, अन्न, वस्त्र आणि निवारा. सो एवढे जरी पैसे आपल्याला मिळाले की त्याला आपण काय म्हणतो? मेक एंड्स मीट. म्हणजे खूप कमी पैसे असतात जे काय करायला आपले फक्त बेसिक नीड्सच फुलफिल करू शकतात. एवढेच पैसे कमावतो त्याला म्हणतात मेक एंड्स मीट. आणि पुढे बघा. स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स म्हणजे काय? ते टरफल काढतो आपण बघा वाटाण्याचं, हरभऱ्याचं, आहे का नाही? शेंगदाण्याच्या शेंगेचं टरफल, शेंगा सोलतो. सो त्याला म्हणतात स्पिल द बीन्स. म्हणजे आपण काय करतो? सिक्रेट रिव्हील करतो. काय करतो? रिव्हील सिक्रेट किंवा रिव्हील कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे ते जसं तसं घ्यायचं नाही तिकडे. स्पिल द बीन्स. सो त्याचा मीनिंग असा होतो की आपण काय करत असतो? एखाद्याचं सिक्रेट सांगितलं की आपण कोणता वर्ड यूज करतो? स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स म्हणजे काय? सिक्रेट सांगणे. रिव्हील सिक्रेट ऑर रिव्हील कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. चला राईट डाऊन करा हे. चला आता बघा. पहिले 5 आपण बघितले. आता 6 नंबर बघा. काय लिहिलंय? पुल समन्स लेग म्हणजे एखाद्याचा पाय ओढणे. म्हणजे खरोखर पाय ओढायचा आहे का? पुल समन्स लेग म्हणजे काय? की टीज ऑर जोक विथ समवन लाईट हार्टेडली म्हणजे एखाद्या बरोबर एक चेष्टा मस्करी करणे. पुल समन्स लेग म्हणजे काय? एखाद्या बरोबर चेष्टा मस्करी करणे. राईट? आता तुम्ही पण एकमेकांचं चेष्टा मस्करी करताच की. म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये आपण कसं डिस्क्राइब करणार? पुल समन्स लेग. राईट? त्याच्यानंतर बघा. कीप युअर चीन अप. कीप युअर चीन अप म्हणजे काय? ही आपली चीन. बरोबर? तिला काय म्हणतो आपण? चीन. ही जर अशी असेल तर आपण काय? नाराज आहे ना, निगेटिव्ह असल्यासारखं आहे की असं बघितलं तर आपण हॅपी नाही असं त्याचं मिनिंग होतो. पण ती जर अशी असेल तर सो त्याचं मिनिंग काय आहे? स्टे पॉझिटिव्ह इन डिफिकल्ट टाइम्स. काय? स्टे पॉझिटिव्ह इन डिफिकल्ट टाइम. कितीही अवघड परिस्थिती असली तरी काय करायचं? मेक युअर चीन अप म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं. काय करायचं? पॉझिटिव्ह राहायचं. परत ओव्हर द मून. ओव्हर द मून म्हणजे चंद्रावरती. बरोबर? एखादा माणूस आनंदी असला की आपण काय म्हणतो? आज तो चंद्रावर आहे. आज तो चंद्रावर आहे. म्हणजेच काय? डिलाइटेड ऑर थ्रिल्ड. डिलाइटेड ऑर थ्रिल्ड. बघा तुमचा एक्झाम मध्ये पहिला नंबर आला क्लासमध्ये. तुम्ही काय असता? ओव्हर द मून असता. राईट? आय एम ओव्हर द मून टुडे बिकॉज आय गॉट फर्स्ट रँक इन द क्लास. म्हणजेच काय? मी खूप आनंदी आहे. मी खूप डिलाइटेड आहे आणि थ्रिल वाटते मला आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह केल्यासारखं वाटतं. राईट? सो ओव्हर द मून म्हणजे काय? डिलाइटेड ऑर थ्रिल्ड. त्याच्यानंतर बघा. इग्नोरन्स इज ब्लिस. इग्नोरन्स म्हणजे काय? अज्ञान. ब्लिस म्हणजे काय? आशीर्वाद. सो अज्ञान हा आशीर्वाद आहे. असं कसं काय? म्हणजे काही गोष्टी आपल्याला माहित नसल्या की बरं असतं. आपल्याला काही गोष्टी माहित नसल्या तर
बरं आहे ना. उगाच एखादी गोष्ट आपल्याला माहित झाली आणि त्याच्यामुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर ती गोष्ट आपल्याला माहित नसलेलीच बरी आहे ना, बरोबर की नाही. मग बघा, नॉट नोईंग समथिंग ब्रिंग्स पीस, म्हणजे एखादी गोष्ट माहित नसेल ना तरी आपल्याला बरं आहे. आपण नापास झालोय हे आपल्याला माहित नाही तोपर्यंत ठीक आहे ना, तोपर्यंत आपण खुश आहे ना. पण आपल्याला जर माहित झालं तर हा सगळ्या आपल्या आनंदावर पाणी फिरलं आहे की नाही. सो आपण काय केलंय, एखादी चुकीची गोष्ट आहे किंवा एखादी वाईट गोष्ट आहे किंवा आपल्याला ती ऐकल्यानंतर वाईट वाटणार आहे, ती आपण नाहीच ऐकली किंवा आपल्याला कळालेच नाही, म्हणजेच काय आपल्यासाठी इग्नोरन्स इज अ ब्लिस. इग्नोरन्स इज ब्लिस. त्याच्यानंतर बघा, बाय वर्ड ऑफ माउथ. बाय वर्ड ऑफ माउथ नुसतं आपण काय म्हणतो, हे नुसतं तोंडाने बोलतो याचं काय करत नाही, हे काय करत नाही, म्हणजेच काय ओरली रादर दॅन इन रायटिंग. बरोबर, बडबड करायची नुसती. बाय वर्ड ऑफ माउथ त्याचा गॅरंटी द्यायचीच नाही. सो गॅरंटी म्हणजे काय, इन रायटिंग मध्ये आपण म्हणतो एखादा लय बोलायला लागला की आपण त्याला काय म्हणतो, रायटिंग मध्ये देतो का, देणार का रायटिंग मध्ये, तो रायटिंग मध्ये देत नाही. तो काय असतो, फक्त बाय वर्ड ऑफ माउथ. तो काय असतो, फक्त बाय वर्ड ऑफ माउथ, म्हणजे फक्त ओरली बोलत असतो, रायटिंग मध्ये देत नाही, कुठलीही खात्री नसते. ठीक आहे. सो ह्या आजचे 10 इडियम झाले का, आजचे 10 इडियम सगळ्यांनी लिहून घेतले का, समजले का सगळ्यांना. सो आता ह्या इडियम वरती काय करायचंय, एक एक सेंटेन्स बनवून आणायचं. काय करायचं, एक एक सेंटेन्स बनवून आणायचं. तर मी कसं बनवलं होतं बघा, ओव्हर द मून, डिलाइटेड ऑर थ्रिल. सो आय एम ओव्हर द मून टुडे. मी काय म्हटलं होतं, आय एम ओव्हर द मून टुडे बिकॉज आय गॉट फर्स्ट फर्स्ट रँक रँक इन द क्लास. तसंच तुम्ही हे बाकीचे सेंटेन्सेस तुमच्या बाकीचे इडियम्स तुमच्या सेंटेन्सेस मध्ये काय करायचे, बनवायचे आणि सेंटेन्स मला पाठवायचे. ठीक आहे. चला थांबूया इथे.